अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव वाळू घाटात हजारो ब्रासचा अवैध उपसा, तहसीलदार पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेवर संशय। वाळू माफियांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाईची मागणी, आमदार बबनराव लोणीकर आक्रमक। नंबर प्लेट नसलेल्या शेकडो हायवा वाहनांमधून जालना जिल्ह्याच्या हद्दीतील वाळूची गेवराई तालुक्यातील वाळू माफियांकडून बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात खुलेआम अवैध वाहतूक। पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करून सरकारला जाब विचारणार आमदार लोणीकर। अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील वाळू टेंडर क्रमांक 2 मध्ये शासनाने नियम व अटी धाब्यावर बसवून दररोज हजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाळू माफियांचा मोठा सहभाग असून नंबर प्लेट नसलेल्या शेकडो हायवा वाहनांमधून वाळूची खुलेआम अवैध वाहतूक सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या संपूर्ण प्रकरणावरून आमदार बबनराव लोणीकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अंबड तालुक्याचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या भूमिकेवर थेट संशय व्यक्त केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत या अवैध व्यवसायात तहसीलदार व पोलीस निरीक्षक सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। साष्ट पिंपळगावच्या नदीपात्रात नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असून अनेक ठिकाणी तब्बल 10 ते 12 फूट खोल खड्डे पडले आहेत। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून भविष्यात पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जालना जिल्ह्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून ती थेट बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाठवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे महसूल व पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोपही होत आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला असून तातडीने या ठिकाणची मोजणी, पाहणी व पंचनामा करून अवैध वाहतूक करणारे जेसीबी मशीन आणि हायवा जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित वाळू माफियांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना तात्काळ पदावरून कायम बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान जालना जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची खुलेआम लूट सुरू असून प्रशासन मूक प्रेक्षक बनले आहे। सामान्य जनतेच्या हक्काची वाळू माफियांच्या घशात घातली जात आहे। या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलाय। येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।